सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला असतील धार्मिक विधीला काल म्हणजे आपण पाहिलं की योगदंडाच्या पूजेने जी शेटेवाड्यामध्ये झाली त्याने धार्मिक विधीला प्रारंभ झाला। आज रोजी सिद्धेश्वर महायात्रेमध्ये जी पालखी असते त्यामधील जी उत्सव मूर्ती असते ती सिद्धरामेश्वराची उत्सव मूर्ती सिद्धेश्वर मंदिरामधून ही थोबडे यांच्या वाड्यामध्ये आणली जाते। त्याचा सांग पुजाऱ्यांमार्फत आणि थोबडे परिवारामार्फत केली जाते आणि तदनंतर यात्रेमध्ये रोज जे विविध प्रकारच्या धार्मिक विधी होतात त्या सर्व धार्मिक विधीला लागणारे विविध वस्तू म्हणजे याच्यामध्ये गंधापासून ते खोबरं असेल, पुन्हा मानाचे विडे असतील, सर्व काही वस्तू या थोबडेवाड्यातून आज सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीमार्फत ज्या त्या मानकऱ्यांना वाटप केले जाते, जेणेकरून ज्या त्या मानकऱ्यांचा यथोचित सन्मान होतो आणि ही जी परंपरा अनेक वर्षाची चालत आलेली आहे। हे जे मानकरी आहेत ज्यांना प्रत्येकाला वेगवेगळा मान आहे, कोणी धुळीधारक आहे, कोणी गंध लावणारा आहे, कोणी हळद किंवा आणखीन तत्सम कुंकू अर्गजा वगैरे लावणारे आहे, कोणी तेल वाहणारे आहे। अशा सर्व मानकऱ्यांचा यथोचित मान सन्मान करून आज सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीमार्फत या सर्व वस्तूंचं वाटप त्या थोबडेवाड्यामध्ये आज केलं जाणार आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व मानकरी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांना देवस्थानतर्फे वाटप करण्यात येईल। याचा काय मान आहे आणि त्यांना काय वाटप केलं जातं याची एक रेकॉर्ड सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने मेंटेन केलेले आहे आणि त्याप्रमाणे त्याचं वाटप होतं। कसं दिसले की आता काल धार्मिक विधीस प्रारंभ झाला शेटेवाड्यातल्या पूजेने, तर ते धार्मिक वातावरण कंटिन्यू ठेवत आज थोबडेवाड्यामध्ये उत्सव मूर्तीची पूजा आमचे बंधू सिद्धेश यांच्या हस्ते करण्यात आली आहे आणि त्या पूजेच्या आरतीमध्ये आम्ही सर्व थोबडे परिवार सामील झालो। एक भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे। आपण पाहता इथे सगळे मानकरी लोक हजर आहेत, तर खऱ्या अर्थाने आता यात्रेस प्रारंभ होत आहे आणि हे सगळ्या बघायला सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे। तर सर्व लोकांना मी आवाहन करतो की आपल्या आपल्या परीने सिद्धेश्वर महाराजांची सेवेत करावी आणि यात्रेत सहभागी व्हावे।